नमस्कार मित्रांनो, तुम्हीही एकतर 10वी शिकत असाल, तर आपला हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे. पहा, आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार काय आहोत, मराठी प्रश्नपत्रिका याच्यातील जो विभाग 5 असतो, सर्वाधिक गुणांचा विभाग, त्याची सुरुवात आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओपासून करणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 आ, इ असे 3 प्रश्न आपल्याला दिले असतात 6, 10 आणि 8 मार्कासाठी. आज आपण पाहणार आहोत 6 मार्कासाठी. 6 मार्कासाठी जो प्रश्न आपल्याला विचारला तो प्रश्न क्रमांक 5 म्हणजे पत्रलेखन किंवा सारांश लेखन करा. त्याच्यातलं आपण आज पत्रलेखन पाहणार आहोत. हाऊ टू राईट अ लेटर अँड फुल मार्क्स म्हणजे ते पत्रलेखन कसं लिहावं आणि फुल मार्क्स कसे मिळवावे हे सर्व आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. पहा, उपयोजित लेखनामध्ये आपण पाहिलं की अ, आ, इ हे 3 उपविभाग पडतात. त्याच्यामध्ये पहिलं असतं पत्रलेखन. लक्षात घ्या. त्याच्यात पहिलं असतं पत्रलेखन, सारांश लेखन. प्रश्न 2 मध्ये जाहिरात, बातमी आणि कथालेखन, प्रसंगलेखन, आत्मकथा आणि वैचारिक लेखन ई मध्ये. अशा प्रकारे सर्वाधिक गुणांचा विभाग म्हणजे 24 गुणांचा विभाग असणार आहे. त्यासाठी आपल्याला 6 मार्क जर फिक्स करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक अ मध्ये देखील 2 कृत्या दिल्या जातात. ते म्हणजे एक असते पत्रलेखन आणि दुसरी असते सारांश लेखन. आता पत्रलेखन जर आपण पाहिलं तर पत्रलेखन आपल्याला 2 प्रकारचे पत्र विचारले जातात. एक औपचारिक किंवा अनौपचारिक. औपचारिक पत्र म्हणजे काय? की जे आपण एखाद्या अधिकाऱ्याला, व्यवस्थापकाला, आपल्यापेक्षा सन्मानित व्यक्तींना जे पत्र लिहिलं जातं, त्यांना औपचारिक म्हणतात म्हणजे फॉर्मल. फॉर्मॅलिटी दाखवावी लागते त्या ठिकाणी. आणि अनौपचारिक म्हणजे काय? की आपल्या कौटुंबिकांना आपण कोणालाही ते पत्र लिहू शकतो. भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी अशा प्रकारे ते असतं अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल लेटर. अशी 2 लघुपत्र आपल्याला अभ्यासायची. सारांश लेखनामध्ये आपल्याला काय करावं लागतं? तर सारांश लेखनामध्ये पहा लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपल्याला जो अपठित उतारा दिलेला असतो, त्याचा आपला थोडक्यात सारांश करायचा असतो. ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय. ठीक आहे. पाहूया आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय दिलं जातं? तर मागणी, विनंती किंवा कौटुंबिक असे औपचारिक किंवा अनौपचारिक असे 2 पत्र दिले जातात. त्यापैकी कोणतेही एक सोडवायचे किंवा एखाद्या वेळेस दोघंही पत्र औपचारिक दिले जातील, अशी कृती राहते. आता कृतीचे स्वरूप काय असते? तर लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपल्याला निवेदन, जाहिरात, बातमी, बातमीचे शीर्षक किंवा निमंत्रण अशा काही गोष्टी दिल्या जातात तक्त्यामध्ये आणि त्यावरून आपल्याला पत्रलेखन करण्यास सांगितले जाते. ते कसं आपण सविस्तर पाहूया. त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त मागणी, विनंती आणि कौटुंबिक या पत्रांमध्ये लक्ष द्यायचे. विनंती, अभिनंदन आणि मागणी करणारे पत्र. हे तिघं पत्रांपैकी 100% पत्र आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकतात. पहा, या ठिकाणी जर आपण गुणांचं विभाजन पाहिलं 6 मार्कांसाठी गुणांचं विभाजन 6 मार्कांसाठी आणि 6 पैकी 6 जर मार्क मिळवायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेणेकरून तुम्हाला पत्रलेखनामध्ये तुमचा एकही मार्क कमी होणार नाही. पहा, पहिले आपल्याला मायना, दिनांक आणि विषय. जो आपला वरचा मायना असतो, आपण पत्र लिहितोय, जो आपला वरचा हा जो मायना असतो याला 2 गुण असतात, 2 गुण. आणि आपण जो खालचा पूर्ण पॅसेज लिहिणार आहोत मुद्देसूद, त्याला 3 गुण असतात आणि हा आपला जो खालचा मायना आहे मित्रांनो, त्याला परत 1 गुण असतो. असे एकूण 6 गुण आपल्याला परीक्षेला विचारले जातात. आता वरती मायना म्हणजे काय? आपल्याला दिनांक टाकायची, प्रति लिहायचे, ज्या व्यक्तीला पत्र लिहितोय त्याचं नाव, पत्ता, पिनकोड अशा प्रकारे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे औपचारिकसाठी विषय, विषय लिहिणं गरजेचं असणार आहे. हां, त्या ठिकाणी नंतर आपल्याला दुसरं पहा 3 मार्कासाठी विषयानुसार मजकूर आणि कृतीतील मुद्द्यांचा वापर. पहा विषयानुसार आपल्याला ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीने, ज्या विषयाने पत्र लिहायचे त्या विषयाच्या मजकुरानुसार आपल्याला त्या ठिकाणी उतारा लिहायचा आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी काही ओळी लिहायच्या आहेत आणि कृतींचा, मुद्द्यांचा वापर करायचे. आपल्याला जी कृती दिली आहे त्या मुद्द्यांतील वापर करून आपल्याला लिहायचे आणि शेवटी खालचा महिना आपण आपला नम्र, आपला राशी आपण जे लिहितो ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आणि त्याच्याने आपल्याला 1 गुण मिळणार आहे. ठीक आहे. पहा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलाय. आपल्याला परीक्षेत विचारलं होतं की प्रश्न क्रमांक 5 खालील पत्रलेखनाची कृती सोडवा. तर त्या ठिकाणी पहा साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आहे. कुठली? साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी. त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केली आहे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा. कधी केली आहे? तर 20 मार्च. त्यानंतर वेळ कधी दिलाय आपल्याला? सकाळी 9 वाजता. तर पारितोषिक वितरण सोहळा देखील आहे. त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, स्थळ हा सर्व दिलंय. तर त्यावरून आपल्याला काय सांगितलंय तर लक्षात घ्या. त्यावरून आपल्याला काय सांगितलंय तर विनय देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्रलेखनामध्ये आपलं स्वतःचं नाव टाकायचं नाही. त्या ठिकाणी तुम्हाला दिलंय विनय किंवा विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी ह्या नात्याने आपल्याला पत्र लिहायचे. आता पहिलं पत्र पहा या ठिकाणी. पहिलं पत्र आपल्याला काय दिलंय? तर विद्यालयातील लक्षात घ्या. तर विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी
आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. समजा की तुम्ही विनय किंवा विनय आहात आणि तुम्हाला आयोजकांना पत्र लिहायचे की आमच्या विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना तुमच्या वक्तृत्व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग करून घ्या. यासाठी आपल्याला पत्र लिहायचे. दुसरं पत्र आपल्याला काय दिलंय, तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. समजा तुम्ही विनय किंवा विनय आहात, तुमचा मित्र किंवा मैत्रीण या परीक्षेमध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तिला मिळालं असेल किंवा मिळालं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला अभिनंदन किंवा तिला अभिनंदन करणारे पत्र या ठिकाणी लिहायचे. असे दोघंही पत्र आपल्याला प्रत्येक कृतीमध्ये पाहण्यास मिळतात. तर पहा आता पत्र लेखनाची सुरुवात कशी करावी, तर पहा या ठिकाणी औपचारिक पत्र आपण पहिले पाहूया. हे कोणतं विनंती करणारं पत्र. तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम दिनांक टाकायची. परंतु दिनांक कशी टाकायची, आता या ठिकाणी पहा कधी आहे परीक्षा 20 मार्चला, स्पर्धा कधी 20 मार्चला, तर आपण त्याच्या 5 दिवसा अगोदर आयोजकांना पत्र लिहितोय. त्यानंतर प्रति टाकायचं, कॉमा द्यायचा आणि माननीय आयोजक साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी. आता हा डाटा कुठून आला, तर या ठिकाणी आयोजक साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी या ठिकाणी औपचारिक पत्रामध्ये विषय लिहिणं खूप गरजेचं असणार आहे आपल्याला. विषय थोडक्यात विषय मांडायचा आहे की विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करण्याबाबत, आपल्या विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करण्याबाबत या ठिकाणी तुम्हाला ते मिळून जातो. ठीक आहे. त्यानंतर महोदय, तुम्ही तुमचं नाव सांगायचे, तुमचा हेतू काय पत्र लेखनाचा ते सांगायचे, तुम्ही कुठून बोलताय ते सर्व सांगायचे. कसे मुद्देसूर आपण लिहू शकतो. मी विनय किंवा विनया देशमुख राष्ट्रीय विद्यालयामध्ये शिकत असून विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, या ठिकाणी दिलंय तुम्हाला विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने सदर पत्र मी तुम्हाला लिहित आहे मुख्याध्यापकांच्या परवानगीने. ठीक आहे. मागच्या आठवड्यात मग तुम्ही त्यांना सांगायचे की राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा याची आम्हाला माहिती कशी मिळाली, तर मागच्या आठवड्यातील आपल्या जाहिरातीमधून आम्हाला कळाले की साहित्य सेवा वाचनालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली गेली आहे, तर करण्यात येत आहे. आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना, मग तुम्ही तुमचा दुसरा पॅसेजमध्ये सांगू शकता की आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना तुमच्या ह्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे, तर ते नाव आम्ही खालील प्रमाणे दिलेले आहेत. तर आमची ही विनंती की तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून घ्या. अशा प्रकारे आपल्याला खालचा जो मुद्देसूद 3 मार्कासाठी दिलेला आहे तो आपल्याला किती याच्यात लिहायचा आहे, तर लक्षात घ्या, तो आपल्याला लिहायचा आहे 3 पॅसेज मध्ये लिहायचा आहे. कुठलाही समाज सोडायचा नाही. 3 पॅसेज मध्ये आपल्याला लिहायचं आहे, जेणेकरून आपल्याला 3 मार्क गॅरंटीने मिळतील. ठीक आहे. त्यानंतर आपला शेवटचा 1 मार्काचा जो मुद्दा असतो तो म्हणजे कळवावे आपला किंवा आपली नम्र विनय विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी ह्या नात्याने. त्यानंतर तुमचा संपर्क आणि ईमेल ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. असं जर तुम्ही पत्र लिहिशाल तर तुम्हाला 6 पैकी 6 गुण हे औपचारिक पत्र लेखनामध्ये मिळतील. ठीक आहे. पहा दुसरं पत्र आपल्याला कोणतं दिलंय, तर दुसरं पत्र आपल्याला दिलंय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. चला आता अभिनंदन करणारे पत्र कसं लिहायचं ते पाहूया. अनौपचारिक पत्रलेखन. सर्वप्रथम आपल्याला दिनांक कशी टाकायची, तर पत्रलेखन आपलं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होती 20 तारखेला. त्यानंतर त्याला पारितोषिक मिळालं, मग आपल्याला त्यानंतरची तारीख टाकायची 23 मार्च. ठीक आहे. मग अक्षय दीपक राजपूत, आदर्श कॉलनी, चाळीसगाव. तुमच्या मित्राचं पूर्ण नाव आणि ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. सुरुवात कशी करायची, तर प्रिय मित्र अक्षय, सप्रेम नमस्कार. अनौपचारिक पत्र लेखनामध्ये आपल्याला विषय मांडण्याची गरज नसते मित्रांनो. तर सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन. प्रत्येक अभिनंदन पत्रामध्ये तुम्ही सारखाच पॅटर्न हा वापरू शकतात. सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन. अक्षय, तुला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, हे ज्यावेळी मला माहिती मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला. हे प्रत्येक ह्याच्यात तुम्ही वापरू शकता. अभिनंदन, लहानपणापासूनच तुझी वक्तृत्व शैली खूप उत्तम आहे. तुम्ही याची मित्रांनो गुणगान करू शकतात. तू तुझे विचार खूप छान मांडत असतो. एका उत्तम वक्ताकडे असावे असे सगळे गुण तुझ्याकडे आहेत. जेव्हा मला कळाले की तुला ह्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले, तेव्हा मला फार आनंद झाला. पहा या ठिकाणी जसं मजकूर आपल्याला पत्रलेखनाचा दिलाय त्याच्या नुसार आपण या ठिकाणी पत्रलेखनाचा टाकू शकतो, लिहू शकतो. काका काकूंना माझा नमस्कार सांग. अक्षय, तुझे पुन्हा एकदा अभिनंदन आणि गावी कधी येणार ते कळव. आणि खाली तुम्ही लिहू शकता तुझा मित्र राहुल, अहिल्यानगर, जालना, तुमचा नंबर आणि त्या ठिकाणी ईमेल ऍड्रेस. अशा प्रकारे आपल्याला अनौपचारिक पत्र लेखनामध्ये आपल्याला कुठलीही भाषा शैली साधी आणि सिंपल तुम्ही वापरू शकता, कारण कौटुंबिकाला पत्र लिहितात. परंतु औपचारिक पत्र लेखनामध्ये आपल्याला सन्माननीय व्यक्तींना पत्र लिहायचे, त्या ठिकाणी भाषा शैली व्यवस्थित वापरली गेली पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं दोघं पत्र पाहतात.
आणि जर आपण पाहिलं तर याच प्रकारची पत्र आपल्याला परीक्षेला विचारली जातात. पहा या ठिकाणी अजून नवीन एक पत्र दिलंय, जीवन ज्योती विद्यालय नांदगाव. ठीक आहे, तुम्हाला कळाले पहिले सर्वप्रथम आपण कसं लिहायचंय पत्र. या ठिकाणी पहा हा जो आपला समास असतो, या ठिकाणी आपल्याला लिहायची दिनांक, दिनांक झाली की प्रति, प्रति झालं का त्यानंतर पहा आपल्याला तो नाव आणि पत्ता त्या व्यक्तीचा, आणि त्यानंतर आपल्याला लिहायचा आहे विषय. विषय झाला की आपल्याला त्या कृतीतील मुद्देसूद ओळी लिहायची आहेत. त्यानंतर आपल्याला परत खाली या ठिकाणी तुमचं नाव किंवा पत्ता, ॲड्रेस आणि ईमेल आयडी लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 मार्क आहेत. या ठिकाणी आपल्याला 3 मार्क आहेत. या ठिकाणी आपल्याला 1 मार्क आहे. असं जर आपण पत्र लिहिलं तर आपल्याला 5 प्लस मार्क मिळण्याची शक्यता पेपरमध्ये असते. तर पहा पुढचं, जीवनज्योती विद्यालय नांदगाव कथाकथन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ. या ठिकाणी प्रमुख पाहुणे आहेत. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहायला लावले. पहिलं पत्र तुम्हाला पहा काय सांगितले, पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सुहास सुनीता देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता मी तुम्हाला सांगितले अभिनंदन करणारे पत्र आपण एकसारखे देखील लिहू शकतो, फक्त मुद्द्यानुसार नाव चेंज होतील. ठीक आहे, ते हे तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभासाठी म्हणून मान्य उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा. आता जशी आपण मागे विनंती केली, की आम्हाला 5 विद्यार्थ्यांना तुमच्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घ्यायचे आहे. त्याप्रकारे यांना देखील तुम्ही विनंती करू शकता, की आम्ही या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे, तर तुम्ही अध्यक्ष म्हणून विनंती आहे असं, किंवा अध्यक्ष, ठीक आहे, अध्यक्षच म्हणून तुम्ही येऊ शकतात का? ठीक आहे. पुढचं पत्र पहा, हे परीक्षांना विचारले गेलेले पत्र आहेत. अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा. ठीक आहे. यश ईसा गुणे यांचं नाव घेऊन तुम्हाला पत्र लिहायचे. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालकांना द्या. तुम्हाला एक तर मुख्याध्यापकांना, ग्रंथपालकांना, आयोजकांना अशा ठिकाणांना पत्र लिहिण्यास सांगितले जाते. एकच असतं. आणि तुमच्या मित्राला, मैत्रिणीला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. पहा हे मागच्या वर्षी विचारले, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी विचारले गेले पत्रे सेम ॲट इज आहेत मित्रांनो, सारखे पत्र आहेत. ठीक आहे, फक्त आपण एकदा समजून घ्यायचे. त्यानंतर जर आपण पाहिलं की वेगळ्या स्वरूपाचं पत्र आपल्याला कसं विचारलं आहे, तर पहा पत्रलेखन वाचाल तर वाचाल. पहा या ठिकाणी आपल्याला पत्र दिलं आहे, की या ठिकाणी एक दुकान आहे. त्या दुकानांनी पुस्तकावर 20% सवलत दिली. त्या दुकानाने पुस्तकांवर 20% सवलत दिली आणि आपल्याला विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथपालकांसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानांच्या व्यवस्थापकांना लिहायचे. त्यानंतर इकडे संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला लिहा. तुम्ही तुमच्या मित्राला, मैत्रिणीला सांगू शकतात, की अशा दुकानात 20% सवलत लागलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त फायदा उचलता येईल आणि पुस्तक आपल्याला खरेदी करता येतील. ठीक आहे. अशा प्रकारची पत्र ह्याही तुम्हाला तेच दिलंय मित्रांनो. पहा या ठिकाणी जर तुम्ही पाशाल, या ठिकाणी जर तुम्ही पाशाल तर मराठी पत्रलेखन बोर्ड एक्झाम 2027 साठी हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही सांगू शकता. आणि त्या ठिकाणी काय काय गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत, आणि दिनांक, प्रती, त्या विषयानुसार मजकूर, विषय, खालचा मायना कसा लिहावा हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सारांश लेखन. तुम्ही जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात आणि मित्रांपर्यंत शेअर करू शकतात. यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतला मित्रांनो, मराठी पुस्तकाचा अभ्यास कसा करावा, प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण स्वरूप मी तुम्हाला त्या ठिकाणी समजावून दिले. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरील आय बटनला क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फ्रेंड.